भटकायला. हाय गाईज, आम्ही कुठेतरी निघालोय. तिकडे तुम्हाला गेल्यावर माहिती पडेल की आम्ही कुठे पोहोचलोय. कुठे चाललो आपण सोनूजेबा? तिकडे पोहोचलो सांगूया. अश्विनी कसं वाटतंय? छान वाटतंय. प्रीतिका छान वाटतंय. चला 5 मिनिट्स. आकाश असी दे. आकाश असी किती छान दिसते बघा गाईज. गोल्डन आहे पूर्ण गोल्डन. हे बघा आम्ही आले पॅगोडा. हे बघा पॅगोडाला आलो. दूरचं झाड आहे आणि खाली बोर पडलं झाडांचा. बघू वाव. इकडे बोर पडलं. हे बघ हे बघ छान झाड आहे. हे बघ बोर. अरे हा बोर आहे हे बघ. टच करते. हे बघ. हाय गाईज, बघा आम्ही आता इकडे पॅगोडाच्या एंट्रीवरती येणार आहेत हळूहळू. आता इथे बघूया आम्हाला किती वेळ लागतो सगळं बघायला. आकाशा हाय गाईज, हे बघा पॅगोडाची एंट्री किती छान आहे बघा. वाव किती छान आहे ना बघा. हा गेट आहे, इथं फिमेल इथं मेल. खरंच खूप छान आहे ना अश्विनी. आपण कळणार नाही की आपण आलो. हे बघा गाईज छान आहे ना. हा दोघी बघा आम्ही खूप खुश आहे. मी पहिल्यांदा बघतो. हे बॅग चेकिंगचं आहे. हे चेकिंग करा. हाय गाईज, हे बघा किती छान वाटतंय बघा. वाव दिसर बघा किती छान आहे. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे बघा. आणि बघा आमची दोघी कुठे आहेत बघा. तर पुढे आहेत दोघी. त्यांना खूप हे झालेलं आहे की आम्ही काय काय बघायचं आहे ना. हे बघा. आणि ही बुद्धांची मूर्ती बघा किती तरी सुंदर आहे. वाव खाली या हळूहळू. हा इकडे बघा दोघी. इकडे बघा दोघी. मला इथली कॅन्टीन दाखवते मी. फूड प्लाझा कॅन्टीन आहे. सगळ्या जेवढे येणार त्या लोकांनी लंच डिनर. काहीच आम्ही आता इकडं व्हेज थाली ऑर्डर केले. व्हेज थालीमध्ये काय काय बघा. हेल्दी वाजवायचं ना. चण्याची भाजी आहे ना. छोले बटाट्याची भाजी. छोले डाळ भात आणि पुरी आणि पापड. तुझं पण सेम आहे ना. सेम जेवढे टेस्ट अशी आहे. मस्त आहे ना. कॅन्टीन आहे. साधं जेवण. आणि जेवण कसं एक मस्त आहे ना सोनूजेबा. एकदम सिंपल जेवण आहे. साधं आहे. टेस्टी आहे. एकदम टेस्टी आहे. सिंपल जेवण आहे. स्पायसी पण नाही आणि जास्त ऑइल नाही. स्पायसी एकदम प्रॉपर आहे. हेल्दी जेवण. घरच्यासारखं जेवण आहे. आता आम्ही गुलाबजामुन खाल्ले आणि आपलं जेवण फिनिश झालं. आणि मी ह्यांनी लस्सी घेतली आणि आता सँडविच येणार आहे. आणि कॅन्टीन पण क्लीन आहे बघा. साफसफाई छान आहे कॅन्टीनमध्ये. एकदम क्लीन आहे. नीट आहे. आम्ही ना पॅगोडामध्ये पण थोडे छान छान गुलाबजामुन खाते. एक नंबर आहे.
बघा किती छान आहे मूर्त्या. हे बघ, वा, हा साऊंड ऐकला छान वाटतोय ना. इथून हे बघ किती छान दिसतंय. बघा आकाशच्या डोनेट पण केलं. ओ इकडे बघा. मम्मा मी दान पण केलंय. अरे वा वा. आम्ही 10 रुपीज टाकले. वा वा छान. खाली पण 50 रुपीज टाकले. छान छान. काय काय हे दोघी बघा किती खुश आहेत. इकडे आम्ही घंटा वाजवतो. हा हे बघ आकाशच्या हॅपी. अश्विनी वरून व्ह्यू घे पूर्ण क्लिअर आहे बघ. हे बघा किती छान. पूर्ण व्ह्यू क्रीक आहे इकडे. क्रीक एरिया पूर्ण. आणि हा तुम्हाला हा जो स्ट्रक्चर दिसतो हा वेगवेगळा स्ट्रक्चर आहे आणि ह्याला वेगवेगळे गेट आहे. म्हणजे हा विपश्यना सेंटर आहे बेसिकली इकडे विपश्यना करतात मागचं. आणि हा पूर्ण याला पिलर नाही आहे. हा जो डोम तुम्हाला दिसतो ह्याला पिलर नाही आहे. पिलरलेस हा डोम आहे. कंटिन्यू स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यात कमीत कमी 10,000 लोक एका वेळेला विपश्यना करायला बसू शकतात. आणि ह्याचे वेगवेगळे गेट आहे. हा तुम्हाला गेट नंबर 5 दिसतोय. असं 1 2 3 4 5 गेटचे वेगवेगळे गेट आहे त्याला. आणि हा खूप हाईटवरती आहे. खाली तुम्ही जर पाहाल तर पूर्ण क्रीकने पूर्ण हा सराउंडेड एरिया आहे गोराईचा. आणि इथे आल्यावर कसं फील होतं? खूप 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 सुंदर, खूप छान वाटतंय आणि एकदम शांत आहे. माइंड एकदम पीस आहे. एकदम पीस वाटतंय. तुम्हाला कसं फील झालं? खूप छान. चांगलं वाटतं. आम्ही तर इकडे येत असतो त्याच्यामुळे आम्हाला याचा अनुभव छान आहे. आणि मुलांना पण आम्हाला आणायला फार आवडते इथे. मुलांना कसं वाटलं? खूप छान. तुम्हाला कसं वाटलं? खूप इकडे छान. छान ना. रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम. मग तुम्ही काय सजेस्ट कराल सर्वांना या इकडे. हे सर्वांना ओपन आहे. असं कोणी असं कुठल्या कास्ट रिलिजनचं काही नाही आहे. सगळे इकडे येऊ शकतात आणि ह्या जागेला भेट देऊ शकतात. ओके. आणि आल्यावर कसं वाटतं? लोकांनाही कसं फील होईल? चांगलं फील होतं एकदम रिलॅक्स वाटतं. म्हणजे जे आपले जे दररोजचे जे आपण जे बिझी लाईफ आहे स्केड्यूल आपला तो थोडासा रिलॅक्स होतो. तिकडे यायला पाहिजे माणसांनी. आणि इथे सगळं गोल्डमध्येच दिसतं. गोल्ड कलर आहे बेसिकली. आता गोल्डचं आहे ते केलं आहे. गोल्डमुळे हा स्ट्रक्चर तुम्हाला मुंबईच्या प्रत्येक एरियात दिसतो. म्हणजे खास करून बोरिवली, मीरा रोड बाहेर जर तिकडे हा स्ट्रक्चर तुम्हाला दिसतो. गोल्डन आहे म्हणून जसं याच्यावरती सूर्याचे किरणं पडतात तर हा एकदम असा ग्लो होतो. हा एरियामध्ये दिसणार. हा 100% दिसणार तुम्हाला. चला. आता तुम्हाला अजून दाखवतो. तुम्ही आलात तसे सर्वांनी यावं असं तुमची इच्छा आहे. तर लोकांनी या आणि इकडचा आनंद घ्या. स्पेशली इकडची शांतता आणि इकडचं वातावरण मनाला शांतता देतं. दाखवा हे सगळं. तुला बघितलं वरती बेल्स आहेत. वरती बेल्स दिसतात बेल तुला. ते पाण्याचे ओके. ते एकदम वरती. आवाज येतो तुला खाली. अच्छा तुम्ही ह्याचं बोलताय का? ओके. ह्याचं काय? आवाज येतो ना. हां मेटल. ओके. ते हवेने वाजतंय ना. व्हायब्रेशन खाली येत आहे. ओके. तर ते आवाज येतोय तर तो हवेचा येतोय त्याच्याने ते आवाज येतो. साऊंड व्हायब्रेशन खाली येतो. ओके. छान वाटतंय म्हणजे. तुम्हाला 6 दिसतंय.
आणि तुम्हाला ही विपश्यना पगोडा प्रवेश आहे हा दिसते. मुख्य पगोडा. गेट नंबर 6 मुख्य प्रवेश. इकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन डेस्क दिसतंय. गेट नंबर 7. हा गेट नंबर 7. गेट नंबर 7. सुंदर स्ट्रक्चर आहे बघा. किती छान आहे. मम्मीची ऍक्टिंग करते हा, तुम्ही दाखवू शकते. या पप्पाची म्हणजे का पुढे मला गेट नंबर 8 दिसतोय. गेट नंबर 8. गोविंका गुरुजी त्यांच्या पत्नी यांचे शिल्प बनवलेले आहेत. सुंदर आहेत. हा तुमचा मेन खाली गेट होतं आहे. वाटतं, गेट खाली. नंबर 1 मेन गेट. तर ते टोटल 8 गेट तुम्ही पाहिलं तर हा गेट नंबर 1 आहे. भव्य असं तुम्हाला दिसतोय. गेट नंबर 1. गार्डन एरिया आहे समोर पाहू शकता. ह्या भव्य अशा गेटवर तुम्हाला कोरीव नक्षी केलेली आहे. तुम्हाला मी दाखवतो की कसं कोरीव नक्षी केलंय. हा बघा हे असे भगवान बुद्ध आहेत. तिथे मला दिसतं आत काय हे आहे. इथून वेगवेगळे यांची मुद्रा तुम्हाला दिसत आहेत. पप्पा आत चला ना, आत चला ना. हा तुम्ही बघू शकता सगळे भगवान बुद्धांच्या कोरीव केलेले आहेत. लौकितेश्वर मुद्रा आहेत सगळे पाहू शकता. खूप भव्य मोठा गेट आहे असा. खूप भव्य गेट आहे. मी घेऊ माझी हाईट आहे. मला स्नॅपचॅट लावून दे. नाही हे दाबायला लागेल. हा, ते घाल.
आणि हे तुम्हाला आता फर्स्ट फ्लोअरची तुम्हाला दाखवतो. इकडे एक मेडिटेशन एरिया आहे फर्स्ट फ्लोअरची सुद्धा. आणि हा इथं मॅप वगैरे दाखवतो आहे. पूर्ण बिल्डिंगचा प्लॅन आहे. हा फोटो गॅलरी आहे. फोटो गॅलरीमध्ये जाणार आम्ही आता. ह्यांना दाखवा ना मुलांना काय आहे हे. कुठे आलो आपण आकाशा? आकाशा आकाशा प्रीतिका वेगवेगळ्या कंट्रीची व्हिडिओ काढ ना.